नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत आणि तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे भरती उहोटी। या भरती उहोटीच्या संदर्भातील म्हणजे या प्रकरणातील दोन भाग या अगोदर आपण अभ्यासलेले आहेत आणि आज तिसरा आणि शेवटचा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। मागील तासिकेमध्ये आपण भरती आणि उहोटी यांचे भरती आणि उहोटी होण्यासाठी उदाहरणाची भरती आणि भागांची भरती या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे। त्यानंतर भरती उहोटींच्या कक्षे संदर्भामध्ये माहिती पाहिलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला नवीन मुद्द्याकडे वळायचं आहे आणि त्या मुद्द्याचं नाव आहे भरतीची वेळ रोजच्या रोज का बदलते या संदर्भामध्ये इथे आपल्याला माहिती घ्यायची आहे। मागील तासिकेमध्ये सुद्धा या संदर्भात थोडीशी माहिती आपण पाहिलेली होती आणि आता या ठिकाणी विस्तृत स्वरूपामध्ये माहिती घेणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। इथे भरतीची वेळ रोजच्या रोज का बदलते या संदर्भात माहिती पाहताना प्रथमतः या ठिकाणी आकृतीकडे आपण लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे। यामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीच्या ठिकाणी आपण उ हा शब्द इथे लिहिलेला दिसतो आहे। तर या ठिकाणी हा गोल आहे पृथ्वीच्या स्वरूपामध्ये, या ठिकाणी मध्यबिंदू आहे आणि मध्यबिंदूच्या खाली आपण उ हा शब्द लिहिलेला आहे। म्हणजे नेहमीपेक्षा पृथ्वी आपण नेहमी समोरच्या बाजूने पाहतो, परंतु या ठिकाणी आकृती जी आहे ती पृथ्वीच्या वरच्या बाजूने दाखवण्यात आलेली आहे। म्हणजे वरची दिशा कोणती असते? उत्तर दिशा। तर मला असं वाटतं ही गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेल। यानंतर या ठिकाणी 1 2 3 गोल आपल्याला दिसता आहेत आणि त्याच्या पुढे चंद्र किंवा च असा शब्द लिहिलेला आहे आणि 1 2 3 अशा प्रकारे क्रमाने चंद्र काढलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। म्हणजेच या ठिकाणी पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या समोर चंद्र आहेत आणि आता या ठिकाणी काही डिग्रीज वगैरे आपल्या समोर ठेवलेले आहेत। काय स्थिती आहे काय नाही या संदर्भात आता आपण क्रमाक्रमाने माहिती घेऊया। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की भरती आणि उहोटी ही नियमित होणारी प्रक्रिया आहे। नियमित क्रमाक्रमाने आणि दररोज होणारी प्रक्रिया आहे। ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ह्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये भरती आणि उहोटी जी आहे ही भरती जी आहे भरतीची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर ती उहोटी सुरू होते आणि उहोटीची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होते। हे आपण मागील तासिकेमध्ये पाहिलेलं आहे आणि याच अनुषंगाने प्रत्येक वेळेस त्याच पद्धतीने न होता त्याच्यामध्ये नेहमी बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची नोंद करताना सुद्धा ज्यावेळेस सर्वोच्च पातळी असते त्याच वेळेस भरतीची आणि उहोटीची वेळेची नोंद जी आहे ती केली जाते। म्हणजे भरती संपण्याचा वेळ जो असतो त्या आणि उहोटी सुरू होण्याचा वेळ जो असतो त्याच सर्वोच्च वेळेची नोंद या ठिकाणी केली जाते। तर आता आपण ही गोष्ट इथे एकदम सोप्या पद्धतीने कशी समजून घेता येईल किंवा भौगोलिक स्पष्टीकरण कशा पद्धतीने करता येईल ते आपण इथे पाहूया। तर सुरुवातीला या ठिकाणी ह्या पृथ्वी चंद्र यांची जी मांडणी आहे या आकृतीचं सर्वात सुरुवातीला स्पष्टीकरण पाहूया। पहिल्यांदा या ठिकाणी चंद्र आणि सूर्य हे समोरासमोर आहेत। चंद्र आणि पृथ्वी हे समोरासमोर आहेत आणि चंद्र आणि पृथ्वी ज्यावेळेस समोर असतात त्यावेळेला त्या ठिकाणी भरतीची प्रक्रिया होत असते। हे आपल्याला मागील अभ्यासामध्ये पाहायला मिळालेलं आहे। तर इथे चंद्र आहे, चंद्र 1 आणि चंद्र 1 च्या बिलकुल समोर जो आहे तो त्या ठिकाणी क हा आकडा क हे अक्षर लिहिण्यात आलेलं आहे आणि ह्या अक्षराचा अर्थ त्या बिंदूवर सध्या स्थितीमध्ये भरती आहे। तर भरती फक्त पृथ्वीच्या एकाच बाजूला किंवा ज्या बाजूला चंद्र आहे त्याच बाजूला होते का? तर नाही। ज्या बिंदूच्या म्हणजे पृथ्वीवर ज्या बिंदूच्या ठिकाणी समजा क या ठिकाणी जर भरती असेल तर त्याच्या बिलकुल विरोधी दिशेला सुद्धा भरती होते। या ठिकाणी ड हा बिंदू त्याच्या विरोधी दिशेला आपण ठेवलेला आहे आणि त्याही ठिकाणी भरती प्रक्रिया किंवा भरतीची प्रक्रिया जी आहे ती चालू आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी मांडणी करण्यात आलेली आहे। तर यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे ड हा जो आहे हा प्रतिपादी आहे। प्रतिपादी म्हणजे च्या विरुद्ध, या क च्या विरुद्ध बाजूला
ड आहे पृथ्वीच्या त्या बाजूला, त्याला प्रतिपादी शब्द वापरलेला आहे. ड हा प्रतिपादी क या क च्या ठिकाणी आहे. क च्या प्रतिपादी ड आहे आणि त्या ठिकाणी भरती आहे. यानंतर तिसरा मुद्दा समजून घेऊया. क हा ड च्या ठिकाणी 12 तासानंतर येतो. क हा ज्या वेळेला या ठिकाणावरून हा बिंदू इथपर्यंत येईल, म्हणजे त्याच्या बिलकुल विरुद्ध दिशेला, प्रतिपादी दिशेला जाण्यासाठी त्याला 12 तास लागतील. म्हणजे तो किती वेळामध्ये जाणार, किती अंशामध्ये जाईल, सॉरी 180 अंशापर्यंत त्याला जाण्यासाठी. पृथ्वी ही 360 अंशाची आहे आणि ती निम्म्यापर्यंत म्हणजे क पासून ड पर्यंत जाण्यासाठी 180 अंश जाण्यासाठी त्याला 12 तास लागतात. हे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणावरून म्हणजे ड हा क बिंदू ड या ठिकाणी आल्यानंतर हा क बिंदू पुन्हा त्याच्या मूळ जागेपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागेल, 24 तास लागतील. म्हणजे तो 360 डिग्री एवढं अंतर पूर्ण करणार आहे. तर अशा पद्धतीने क हा ड च्या ठिकाणी येण्यासाठी 12 तास आणि ड या ठिकाणावरून पुन्हा क किंवा मूळ जागी येण्यासाठी 360 डिग्री म्हणजेच 24 तास एवढा कालावधी लागणार आहे. यानंतर म्हणजे हा क बिंदू पुन्हा चंद्राच्या समोर येण्यासाठी त्याला तब्बल 24 तास लागतील आणि ड बिंदू हा क बिंदूच्या जागी येण्यासाठी 12 तास लागतील. म्हणजे चंद्राच्या समोर ती जागा येण्यासाठी 12 तास लागतील. यानंतर आपण त्या 12 तास लागतील चंद्रासमोर येण्यासाठी. तर त्या ठिकाणी 6 डिग्री आणि 15 मिनिट अशा प्रकारचा इथं जी जागा आहे ही जागा दर्शवण्यासाठी. आता आपल्याला सर्वांना याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यासलेला असेल अक्षांश आणि रेखांश. तर त्या ठिकाणी अक्षांश आणि रेखांश हे विशिष्ट जागेचं स्थान दाखवलं जातं. आता उदाहरणार्थ तुम्ही सर्वांनी पृथ्वीचा नकाशा जर डोळ्यासमोर आणला आणि ह्या पृथ्वीच्या नकाशावर समजा आपल्या भारतामध्ये असणारं एक 7 आश्चर्यापैकी एक असणारं आश्चर्य आग्रा ह्या ठिकाण आहे आणि ह्या आग्रा ठिकाण आपण त्या ठिकाणी दाखवलं आणि चायनामध्ये असणाऱ्या माणसाला जर विचारलं की आग्रा हा कोणत्या ठिकाणी आहे, तर तो काय कोणत्या दिशेला आहे, तर तो काय सांगेल की तो आमच्या पश्चिमेला आहे. हीच गोष्ट जर अमेरिकेच्या माणसाला जर विचारली तर तो काय सांगेल, हा आग्रा जो आहे तो पूर्व दिशेला आहे. एखाद्या आर्टिक महासागरा किंवा अंटार्क्टिकावर कोणी असेल, अंटार्क्टिका खाली असते आणि आर्टिक वर आहे, तर आर्टिक या ठिकाणावरून एखाद्याला जर विचारला तर तो काय म्हणेल, तो दक्षिणेला आहे. आणि अंटार्क्टिक महासागरातून एखाद्याला विचारलं की तो, किंवा आफ्रिकेतून एखाद्या व्यक्तीला विचारलं की आग्रा हा कुठे आहे, तर तो काय म्हणेल, उत्तरेला आहे. तर अशा प्रकारे जगामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातून त्याची दिशा जी आहे ती वेगवेगळी दाखवली जाईल. म्हणून स्थानासाठी रेखावृत्त आणि अक्षवृत्त अशा प्रकारची एक काल्पनिक जाळी तयार पृथ्वीवर करण्यात आलेली आहे आणि ह्या जाळीमध्ये आग्राचं स्थान जे आहे ते विशिष्ट असणार आहे. तशाच पद्धतीने या ठिकाणी 6 डिग्री आणि 15 मिनिटं हा एक असा पॉइंट त्यांनी घेतलेला आहे की तो पॉइंट दाखवण्यासाठी क ह्या अक्षराचा वापर त्यांनी केलेला आहे. ही जागा फिक्स आहे, कोणतीही असू शकते आणि ह्या जागेवरून मग त्याला पुन्हा त्या ठिकाणी ड या जागेवर जाण्यासाठी 12 तास आणि ड जागेवरून पुन्हा त्याला पूर्ववत किंवा स्वतःच्या जागेवर येण्यासाठी 360 डिग्रीवर पुन्हा येण्यासाठी त्याला 24 तास लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की ड हा बिंदू चंद्रासमोर येण्यास 25 मिनिटं जास्त लागतात. म्हणजेच आता आज समजा क हा चंद्राच्या समोर आहे आणि इथे भरती आहे आणि ही भरती याच्या विरुद्ध दिशेला किंवा याच्या प्रतिपादी बाजूला सुद्धा भरती आहे. परंतु ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी आपण क या बिंदूला त्याच वेळेला पाहू, त्या वेळेला मात्र त्या ठिकाणी आपल्याला भरती दिसणार नाही, समुद्राची भरती.
समुद्राची भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। ती कुठे असेल तर तिची जागा बदललेली असेल। तर या ठिकाणी काय होतं की ज्या वेळेला बिंदू ड हा चंद्राच्या समोर येतो आणि चंद्राच्या समोर आल्यानंतर तो चंद्र 2 या ठिकाणी येण्यासाठी 25 मिनिटे जास्त कालावधी लागतो। म्हणजे कालची जागा या ठिकाणी येण्याकरिता 25 मिनिटं उशीर लागतो। त्यामुळे या चंद्र 1 मध्ये आपल्याला भरती जाणवणार नाही किंवा भरतीसाठी 25 मिनिटं उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळेल। यानंतर 25 मिनिटं हा जास्त कालावधी लागणार आहे। यानंतर पाचवा मुद्दा आपण समजून घेऊया। 12 म्हणजे समजा ड हा बिंदू म्हणजेच ड हा बिंदू पृथ्वीला या ठिकाणावरून फिरून पुन्हा या क च्या जागी येण्यासाठी त्याला 12 तास लागतात आणि चंद्राच्या समोर येण्यासाठी त्याला 25 मिनिटे एक्स्ट्रा वेळ लागतो। किती वेळ लागतो? 25 मिनिटं। 12 तास आणि 25 मिनिटं ह्या जास्त कालावधी लागतो। म्हणजेच 12 तास 25 मिनिटांनंतर ड बिंदू चंद्रासमोर येईल। क बिंदू किंवा ड च्या विरुद्ध बिंदूवर पुन्हा हीच प्रक्रिया होणार आहे। म्हणजेच आता ड बिंदू जो आहे तो क च्या जागी आल्यानंतर तो 15 मिनिटं उशिरा या चंद्र 2 च्या समोर येणार आहे। म्हणजे 25 मिनिटं उशिरा तेथे भरतीची प्रक्रिया, समुद्राच्या भरतीची प्रक्रिया होणार आहे। यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा तो फिरून ड हा बिंदू ज्या वेळेला ड हा बिंदू फिरून पुन्हा या चंद्राच्या समोर येईल तेव्हा अजून 15 मिनिटं तो काय असेल पुढे बिंदू सरकलेला असेल। म्हणजेच 15 मिनिटं अजून उशिरा तो काय येणार आहे बिंदू चंद्राच्या समोर येणार आहे। म्हणजेच समजा निमरळ या ठिकाणी आज भरती प्रक्रिया झालेली आहे आणि उद्या मात्र ती 25 मिनिटं उशिरा होणार आहे। परवा दिवशी 25 मिनिटं अजून उशिरा होणार आहे। त्याच्यानंतरच्या दिवशी 25 मिनिटं अजून उशिरा ही भरती होणार आहे। म्हणजे सोमवारी झालेली भरतीचा वेळ आणि गुरुवारी झालेल्या भरतीच्या वेळेमध्ये आपल्याला इथे फरक पाहायला मिळणार आहे। असे आपण काही उदाहरणं म्हणजे आपण आपल्या गावाच्या उदाहरणावरून ही गोष्ट समजून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या प्रक्रिया या ठिकाणी होत असतात। किनारी भागामध्ये दिवसभरामध्ये म्हणजे जो संपूर्ण दिवसाचा कालावधी आहे या संपूर्ण दिवसाच्या कालावधीमध्ये 2 वेळेला भरती आणि ओहोटीची वेळेमधला जो फरक आहे तो 12 तास 25 मिनिटाचा असतो। आपल्याला माहिती आहे भरती आणि ओहोटी ही दिवसभरामध्ये 2 वेळेस होत असते आणि त्याचा जो कालावधी आहे तो प्रत्येक दिवशी बदलत असतो आणि ह्या प्रत्येक दिवशी बदलणाऱ्या वेळेचा कालावधी जो आहे 12 तास 25 मिनिटाने उशिरा असतो। तर ठीक आहे, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा सर्व मुद्दा लक्षात आलेला असेल। यानंतर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया। पुढचा मुद्दा आहे समुद्राच्या लाटा। आता समुद्राच्या लाटा कशा निर्माण होत असतील किंवा काय होतं यामध्ये ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी 1-2 उदाहरणं आपण थोडेसे सुरुवातीला पाहूया। एखादी प्लेट घ्या, या प्लेटमध्ये पाणी होता आणि त्याला फुंकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फुंकल्यानंतर लहरी निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील। किंवा तुमचा चहाचा कप आहे किंवा दुधाचा कप आहे किंवा बशीमध्ये तुम्ही चहा ओतल्यानंतर त्याला अलगद जर फुंकर मारली, अलगद लक्षात घ्या, नाही तर तुम्ही जोरात मारला तर चहा सांडू शकतो, बाहेर उडू शकतो। म्हणून अलगद जर फुंकर मारली तर त्या ठिकाणी सुद्धा तरंग किंवा लहरी निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील। तर ह्या 2 गोष्टी पाहिल्यानंतर ह्या तरंग आणि लहरी म्हणजे जवळजवळ म्हणजेच ती एक लाटांचीच प्रतिकृती आहे छोट्या स्वरूपामध्ये। यामध्ये फुंकर मारल्यानंतर म्हणजे आपल्या फुंकर म्हणजे हवा, आपल्या शरीरातून बाहेर पडणारी जी हवा आहे ही एक शक्ती आहे आणि पाणी जे आहे ही एक म्हणजे पाण्याला त्यातून काय मिळते, एक गती मिळते किंवा ऊर्जा मिळतात आणि त्याच्यापासूनच काय होतात कंपन निर्माण होत असतात। समुद्रामध्ये सुद्धा याच प्रकारची स्थिती निर्माण होते। समुद्रामध्ये सुरुवातीला हवेच्या मदतीने किंवा हवेच्या शक्तीमुळे पाणी जे आहे ते थोडंसं वर खाली आणि पुढे मागे सरकायला लागतं आणि त्याच्यापासून एक ऊर्जा निर्माण होते, म्हणजे पाण्यामध्ये गती निर्माण होते आणि याच गतीला आपण दुसरा शब्द प्रवाह असाही वापरू शकतो। आणि हा प्रवाह निर्माण
झाल्यानंतर ज्याप्रमाणे चहाच्या बशीमध्ये किंवा दुधाच्या कपामध्ये ज्या प्रकारचे तरंग निर्माण होतात तशाच प्रकारचे समुद्रामध्ये सुद्धा तरंग निर्माण होतात। आता कपामध्ये तुम्ही म्हणता एकदम थोड्या प्रमाणामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात, पण समुद्र हा अथांग आहे, म्हणजे त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या लाटांसुद्धा तशाच पद्धतीने मोठ्या देखील असतील। यानंतर यामध्ये काय होतं की पाणी जे आहे, समुद्राचं जे पाणी आहे, समुद्राचं पाणी थोडंसं मागे पुढे आणि वर खाली होतं आणि यापासून काय निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा किनाऱ्यापर्यंत पोहोचवली जाते किंवा आणली जाते आणि उथळ किनारी भागामध्ये ही ऊर्जा आल्यानंतर त्या ठिकाणी ती आदळली जाते किंवा त्या भागामध्ये ती येऊन फुटली जाते। म्हणजे समुद्रामध्ये निर्माण झालेली ऊर्जा कशामुळे, हवेमुळे आणि समुद्रांच्या प्रवाहामुळे ही ऊर्जा निर्माण होते आणि ही वाहत जाऊन शेवटी कुठे जाणार आहे, समुद्र किनारी येऊन पोहोचणार आहे आणि त्यानंतर त्याचा शेवट त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्याच ऊर्जेचा उपयोग करून समुद्राच्या लाटांपासून सुद्धा वीज निर्मिती केली जाते। आता ठीक आहे, हा मुद्दा आपल्या इथं लक्षात आलेला असेल। आणि ह्या लाटा निर्माण होणे ही जी गोष्ट आहे ही एकदम नैसर्गिक आहे आणि नियमित होणारी एक बाब आहे। ज्याप्रमाणे समुद्रामध्ये भरती ओहोटी ह्या प्रक्रिया होतात तशाच पद्धतीने सातत्यपूर्ण आणि नियमितपणे समुद्राच्या लाटा ह्या नैसर्गिकरित्या निर्माण होत असतात। यामध्ये कोणताही कृत्रिमपणा किंवा कोणतीही वेगळी गोष्ट नाही आहे। यानंतर आता आपण ह्या लाटा ज्या निर्माण होतात यांची रचना कशा पद्धतीने आहे आणि काय घडलं जातं ते आपण इथे थोडक्यामध्ये समजून घेऊया। यामध्ये लाटांच्या रचनेमध्ये हवा एकाच दिशेने वाहत असेल, जर आता समुद्रामध्ये आपण पाहतो अनेक प्रकारचे वेगवेगळे हवेचे प्रकार आहेत, उष्ण आहेत, थंड आहेत, त्याच्यानंतर वेगाने वाहणारे आहेत, संत वाहणारे आहेत आणि ह्या वाऱ्यांमुळे म्हणजे ऋतुमान जे आहेत या ऋतुमानांमध्ये बदल होतात। अशा पद्धतीने हवा जी आहे ती अनेक वेगवेगळ्या पद्धतीची आहे। तर ह्या हवे संदर्भात आपण माहिती घेताना जर समुद्रामध्ये एकाच प्रकारची हवा किंवा एक पद्धतीने हवा जर निर्माण होत असेल तर यापासून म्हणजे एकाच दिशेने एकसारखी हवा जर असेल तर यापासून मोठ्या लाटा निर्माण होतात आणि ह्या मोठ्या लाटा निर्माण झाल्या तर जसजसा वाऱ्याचा वेग वाढणार आहे तशा पद्धतीने म्हणजे त्या पद्धतीनेच लाटांचं स्वरूप सुद्धा बदलणार आहे। जर जास्त वेगाने वारा असेल, एका विशिष्ट दिशेने वारा असेल तर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या लाटा ह्या मोठ्या असणार आहेत आणि जर तो वेग कमी असेल हवेचा तर त्या प्रमाणामध्ये लाटांचा वेग सुद्धा किंवा लाटांचं उंची सुद्धा त्या पद्धतीने कमी असेल। तर हे सगळे कशावर अवलंबून आहे, लाटा निर्माण होणे हे हवेवर अवलंबून असणारी गोष्ट आहे। यानंतर लाटेचा वेग हा वाऱ्यांच्या वेगावर अवलंबून असतो आणि ही सगळी प्रक्रिया म्हणजेच लाट कशी निर्माण होते हे तर आपण पाहिलं, पण लाट मोठी अगर छोटी या संदर्भातली माहिती समजून घेण्यासाठी एक छोटीशी आकृती मी या ठिकाणी काढलेली आहे, तर आकृतीकडे आपण थोडंसं लक्ष देऊया। या ठिकाणी एक अशा प्रकारची आकृती आहे आणि वर खाली आलेल्या रेषा आपल्याला दिसत आहेत। तर ह्या ज्या रेषा आहेत या लाटांच्या स्वरूपामध्ये इथे दाखवलेल्या आहेत, म्हणजे ही जी उंची आहे ही लाटांची उंची आहे। आता लाटांची गती जी आहे ही गती इथे समजून घेऊया। या ठिकाणी लाटांची जी सर्वोच्च उंची असते या सर्वोच्च उंचीला शीर्ष असं म्हटलं जातं आणि सगळ्यात खाली असणाऱ्या म्हणजे सगळ्यात समुद्र पातळीच्या भागाला द्रोणी असं म्हटलं जातं। म्हणजे हा जो खोलगट भाग आहे हा लाटेचा, याला द्रोणी म्हणतात, तर सर्वात उंच भागाला शीर्ष असं म्हटलं जातं आणि दोन लाटांमध्ये असणारी लांबी या ठिकाणी अशा पद्धतीने दर्शवली जाते। तर उंची म्हणजे शीर्ष आणि द्रोणी यांची उंची जी आहे ती अशा पद्धतीने बाणाच्या स्वरूपामध्ये दर्शवलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। म्हणजे दोन लाटांमध्ये असणारी लांबी, लाटामध्ये असणारी लांबी, त्याच्यानंतर त्याची उंची, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत। म्हणजे या ठिकाणी उंचीला काय म्हणणार आहेत, शीर्ष, आणि खालच्या समुद्र सपाटीच्या पातळीवर असणाऱ्या भागाला द्रोणी असं म्हणणार आहेत। म्हणजे दोन लाटांच्या
मधलं अंतर जे आहे ते या ठिकाणी द्रोणीच्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे. लाटा किनाऱ्याकडे येताना असे दिसते, लाटा किनाऱ्याकडे येताना अशा पद्धतीने दिसते. समुद्रात एकही वस्तू म्हणजे एखादी वस्तू जर आहे, ती वस्तू जर आपण समुद्रामध्ये एखादी वस्तू समुद्रामध्ये टाकली तर ती समुद्रामध्ये जर असेल किंवा समुद्रामध्ये दूरपर्यंत जर ती पडलेली असेल तर ती आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. ती लगेच लाटांच्या मदतीने समुद्र किनाऱ्यापर्यंत आणून सोडली जात नाही. मग यावरून आपल्याला काय समजतं की समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या लाटा आहेत, ह्या सर्वच्या सर्व लाटा ज्या आहेत ह्या वस्तूला किनाऱ्यापर्यंत लोटण्याचं काम करत नाहीत. एकही वस्तू एखादी वस्तू टाकल्यास ती जागेवर तरंगते, मात्र किनारी वाहत येत नाही. म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचेच फक्त समुद्र किनाऱ्यापर्यंत वहन होते. म्हणजे आता या ठिकाणी हा जो शेवटचा मुद्दा आहे हा आपण इथे थोडंसं विस्तृत स्वरूपात समजून घेऊया. समुद्र किनारी आपण जर उभे राहिलो आणि समुद्र किनारी जर आपण पाहिलं तर नियमित लाटा ज्या आहेत त्या आपल्याकडे येत असतात. मात्र एखाद्या दूरपर्यंत एखादी वस्तू म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून म्हणजे क्षितिज समांतर अंतरापर्यंत एखादी मोठी वस्तू जर त्या ठिकाणी असेल आणि त्या वस्तू जर नीट आपण बारकाईने पाहिली तर ती वस्तू फक्त जागेवर वर खाली होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्या लाटा त्याला उडून किंवा जोरजोरात लोटत जे आहे ते समुद्र किनाऱ्यापर्यंत आणत नाही. म्हणजे याचा अर्थ लाटा ज्या आहेत त्या म्हणजे लाटा ज्या आहेत त्या समुद्र किनाऱ्यापर्यंत येत नाहीत. लाटांच्या पाण्याचे वहन न होता, म्हणजे लाटा येतात परंतु लाटा काय करत नाही, पाणी आणि पाण्यावर असणाऱ्या वस्तूंचं वहन करत नाही, न करता पाण्यातील ऊर्जेचे फक्त समुद्र किनाऱ्यापर्यंत वहन करतात. आता हे समुद्र किनाऱ्यापर्यंत वहन म्हणजे ऊर्जेचं वहन केल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर त्याचे काय परिणाम होतात का, तर ते आता पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. लाट निर्मितीचे कारण काय आहे, आपण पाहिलं की वारा हे एकमेव कारण आहे की त्याच्यामुळे लाटा निर्माण होतात. मग तेवढं एकच कारण आहे का, म्हणजे मी फक्त आतापर्यंत जे शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त आपण वाऱ्याचाच उल्लेख केलेला आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कारण आहेत की त्यांच्यामुळे सुद्धा लाटा निर्माण होतात. काही वेळा भूकंप आणि ज्वालामुखी हे समुद्रामध्ये होत असतात आणि समुद्रामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी जर निर्माण झाले तर त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या म्हणजे त्याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये लाटा जे आहेत ते निर्माण होतात. आणि लाटा जर निर्माण झाल्या तर ह्या लाटांचं स्वरूप जे आहे त्या ठिकाणी त्याचं स्वरूप जरी कमी असेल तर ते किनाऱ्यापर्यंत येऊपर्यंत त्याचं स्वरूप हे भयंकर आणि विध्वंसक आणि मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे उथळ किनारी लाटांची उंची ही प्रचंड आणि विध्वंसक झालेली असते आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी आणि वित्त हानी झालेली आपल्याला म्हणजे आपल्याला या संदर्भातली माहिती आहे. कशी तर 2004 साली सुनामीची म्हणजे जीवित हानी आणि वित्त हानी म्हणजे लाटांची निर्मिती भूकंपामुळे आणि ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंसक आणि प्रचंड लाटा निर्माण होतात आणि ह्या लाटा निर्माण होऊन उथळ असणाऱ्या समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचतात. याला सुनामी लाटा किंवा स्तुनामी लाटा असं म्हटलं जातं आणि ह्या स्तुनामी लाटामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वित्त हानी आणि जीव हानी ही होत असते. तर भारतामध्ये अशा प्रकारची एकदा घटना थोड्या कालावधीपूर्वी होऊन गेलेली आहे. म्हणजे 2004 साली सुमात्रा, त्याच्यानंतर इंडोनेशिया, त्यानंतर भारताचा पूर्वेची किनारपट्टी किंवा पूर्वेचा भाग आणि श्रीलंका या 4 देशांमध्ये जास्त प्रमाणामध्ये सुनामीचा 2004 साली तडाखा बसलेला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वित्त हानी आणि जीवित हानी झालेली होती. तर हे सगळे कशामुळे घडलं होतं, तर म्हणजे समुद्रामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लाटांची निर्मिती झालेली होती आणि समुद्र किनाऱ्यामध्ये फार खोल म्हणजे आतपर्यंत पाणी आलेलं होतं आणि पाणी येत असताना त्या लाटा सुद्धा फार मोठ्या होत्या, त्यामुळे फार मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं. यानंतर
लाटामुळे समुद्रातील भूभागाची झीज सुद्धा होते. आपण हा जो मुद्दा पाहिला की लाटा निर्माण होते, लाटांच्या सोबत मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा येते. आपण ह्या ऊर्जेचा उपयोग शास्त्रज्ञांनी ऊर्जा निर्मितीसाठी म्हणजे वीज निर्मितीसाठी सुद्धा केलेला आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही त्याचे परिणाम आहेत. तर काय होतं की समुद्रातील भूकवचाची झीज जी आहे समुद्रामध्ये, म्हणजे भूकवच जो समुद्रामध्ये गेलेला आहे, ह्या भूकवचाची नियमित त्या शक्तीमुळे झीज होत असते. आणि उपसागरामध्ये म्हणजे उपसागर म्हणजे मोठ्या समुद्रापेक्षा छोटे समुद्र जे म्हणजे तिन्ही बाजूने जमिनीने वेढले गेलेले जे मोठे मोठे समुद्र आहेत, उदाहरणार्थ अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे आणि बंगालचा उपसागर आहे, तर त्याला दोन्ही तिन्ही बाजूने जे आहे जमिनीने वेढलेलं असतं आणि त्याचा आकार जो आहे तो विस्तृत असतो. अशा प्रकारचे जे उपसागर आहेत, ह्या उपसागरांमध्ये वाळूचा संचय होतो आणि ह्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या वाळूच्या संचयाला पुळण असं म्हणतात. आणि ही पुळण जी आहे ह्या उपसागरांमध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने आपण लाटेपासून लाटा निर्माण होण्याची कारणं आणि लाटेपासून निर्माण झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची स्थिती निर्माण होते, कशा प्रकारे विध्वंस निर्माण होतो आणि वाळूचं संचयन, त्यालाच दुसरा शब्द आहे पुळण, निर्माण कशा पद्धतीने होते या संदर्भात माहिती आपण इथे पाहिलेली आहे. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी प्रकरणाच्या शेवटापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे, बरीचशी माहिती घेतलेली आहे. एक शेवटची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की ज्या वेळेस आपण समुद्रकिनारी जातो, समुद्रकिनारी गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक त्या ठिकाणी आपण नवीन असतो आणि नवीन ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला समुद्रकिनारी केव्हा भरती आणि ओहोटी येणार आहे या संदर्भातली माहिती नसते. आणि ही माहिती आपण तेथील स्थानिकांकडून तर करून घेतोच, मात्र त्या संदर्भात आपल्याला माहिती कशा पद्धतीने ही मिळवता येईल त्याची छोट्याशा ट्रिक आहे किंवा काही छोट्याशा गोष्टी आहेत का त्या जर लक्षात ठेवल्या तर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तिथीनुसार सहजासहजी किती कोणत्या वेळेला समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी येणार आहे हे आपल्याला इथे समजणार आहे. तर आपण ते समजून घेऊया. तिथीचा जो पाऊण भाग आहे, हा पाऊण भाग अतिशय महत्त्वाचा असतो. सागरी किनारी आपण गेल्यानंतर जर त्या ठिकाणी चतुर्थीचा दिवस असेल, चतुर्थीचा म्हणजे चौथा दिवस, मग ती कोणतीही असो, कृष्ण पक्षातली असो किंवा शुक्ल पक्षातली असो, कोणत्याही पक्षामध्ये असणारी जी चतुर्थी आहे, या चतुर्थीच्या दिवशी आपण त्या ठिकाणी गेलो तर त्याचा जो पाऊण भाग आहे, हा पाऊण भाग करायचा आहे. आता उदाहरणार्थ चतुर्थीचा पाऊण भाग काय होईल, आता समजा हा एक गोल आहे आणि याचे 4 भाग केले तर याचे 3 भाग जर आपण सोडले तर या ठिकाणी हे 3 भाग म्हणजेच 1 2 3 4, 1 2 3 आणि चतुर्थी, म्हणजेच या ठिकाणी हा पाऊण भाग म्हणजेच 3 वाजणे किंवा तिसरा भाग, त्याला 3 आणण्याच्या नंतर डायरेक्ट चौथा, तर हा तिसरा भाग जर आपण गृहीत धरला तर या ठिकाणी दुपारी हा 3 चतुर्थीचा पाऊण भाग म्हणजे 3 वाजेचा टायमिंग आणि दुपारचे 3 आणि रात्रीचे 3 वाजेची जी टाइम असेल किंवा पहाटेची 3 वाजेची टाइम जी असेल त्या ठिकाणी भरती येते. यानंतर त्यांच्या म्हणजे भरती प्रक्रिया झाल्यानंतर साधारण 6 तासानंतर रात्री 9 वाजता आणि सकाळी 9 वाजता ओहोटी येते. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला समजायला अतिशय सोप्या असतात. भरती कधी येणार आहे तर ते त्या तिथीवर अवलंबून असतं आणि हे तिथीचा पाऊण भाग जो आहे त्या पाऊण भागानुसार आपण त्याची मोजणी जी आहे ती करू शकतो. याशिवाय जेव्हा भरती येऊन गेल्यानंतर ओहोटीचा जो कालावधी आहे तो तब्बल 6 तासानंतर असतो आणि तो 9 वाजता या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण तिथीचा पाऊणपट आणि तिथीनुसार त्याची वेळ आणि भरतीची वेळ आणि ओहोटीची वेळ ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने आपण प्रकरण क्रमांक 3 या 3ऱ्या भागामध्ये आपण पूर्ण केलेला आहे. या संदर्भात काही जर शंका असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर या संदर्भातली माहिती विचारू शकता. ओके.